हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर फ्रेंड्स, तुमचे केस जर ड्राय झाले असतील, निस्तेज झाले असतील आणि अनमॅनेजेबल झाले असतील तर त्यासाठी एकच उत्तम पर्याय असतो, तो म्हणजे हेअर स्पा. आता हेअर स्पा करायचा म्हणजे काय होतं की आपल्याला पार्लर मध्ये जाऊन हेअर स्पा हा करायला लागतो आणि हेअर स्पाची ट्रीटमेंट ही एक्सपेन्सिव्ह असते. बट मी तुम्हाला जर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की घरच्या घरी हेअर स्पा आपल्याला करता येऊ शकतो, तर यस, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की घरच्या घरी हेअर स्पा आपण कसा करू शकतो आणि तो हेअर स्पा करून आपल्याला अगदी पार्लर मध्ये जसा आपण हेअर स्पा करतो तसाच आपल्याला रिझल्ट हा मिळणार आहे. चला तर मग बघूया घरच्या घरी आपण हेअर स्पा हा कसा करू शकतो. आता हेअर स्पा करण्यासाठी आपण 2 स्टेप वापरणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात पहिली स्टेप आहे हेअर ऑइलिंग. आता हेअर ऑइलिंग करण्यासाठी तुम्ही जे रेग्युलर ऑइल यूज करतात ते तुम्हाला यूज करायचं आहे. तुम्ही जर कोकोनट ऑइल यूज करत असाल तर तुम्ही कोकोनट ऑइल यूज करा किंवा तुम्ही ऑलिव्ह ऑइल यूज करत असाल तर तुम्ही ऑलिव्ह ऑइल यूज करा. आता हेअर ऑइलिंग करताना तुम्हाला काय करायचं आहे, जे तुम्ही हेअर ऑइल यूज करता ते तुम्हाला फक्त स्काल्पला लावायचं आहे. तुम्हाला सध्या तरी आता केसांच्या हेअर लेंथवर अजिबात जायचं नाही. तुम्ही ते व्यवस्थित स्काल्पला लावून घ्या आणि 1 तास ते तसंच ठेवा आणि 1 तास झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या केसांच्या लेंथ कडे वळायचं आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या केसांना हेअर ऑइलिंग हे करू शकता. त्यानंतर सेकंड स्टेप आहे हेअर स्पा क्रीम. यस, आता ही हेअर स्पा क्रीम कशी बनवायची, तर आता हेअर स्पा क्रीम बनवण्यासाठी आपल्याला 3 इन्ग्रेडियंट हे लागणार आहे. काय करायचं आहे, कंडिशनर घ्यायचं आहे. आता मी इथे हे कंडिशनर घेतलं आहे. तुम्ही तुमच्या केसांच्या लेंथ नुसार कंडिशनर हे कमी जास्त करू शकता. आता यामध्ये तुम्हाला 1 चमचा ॲलोवेरा जेल मिक्स करायचा आहे आणि 1 चमचा तुम्ही जे रेग्युलर ऑइल वापरतात ते तुम्हाला वापरायचं आहे. तुम्ही ऑलिव्ह ऑइल वापरू शकता किंवा कोकोनट ऑइल ही वापरू शकता. आता या सगळ्या इन्ग्रेडियंटला तुम्हाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हेअर स्पा क्रीम ही रेडी आहे. आता ही हेअर स्पा क्रीम जी आहे ती तुम्हाला केसांच्या खालच्या साईडला लावायचं आहे. म्हणजे हे आपले केस आहेत, इथे आपल्याला ती हेअर स्पा क्रीम लावायची आहे. लक्षात ठेवा, ही हेअर स्पा क्रीम जी आहे ती आपल्याला स्काल्पला अजिबात लावायची नाही. जर तुमचा स्काल्पवर हात गेला तर तुम्हाला हेअर फॉल ही होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला हेअर स्पा क्रीम ही फक्त केसांच्या लेंथला लावायची आहे. सो मेक शुअर करा की आपण जी फर्स्ट स्टेप केली होती, पहिली स्टेप केली होती म्हणजे हेअर ऑइलिंग, ती तुम्हाला फक्त स्काल्पला लावायची आहे, म्हणजे केसांच्या मुळालाच लावायची आहे. आणि ही हेअर स्पा क्रीम जी आहे ही आपल्याला केसांच्या लेंथला म्हणजे केसांच्या खालच्या साईडला लावायची आहे. आता केसांना हेअर स्पा क्रीम लावल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, केसांना तुम्हाला छान अशी स्टीम द्यायची आहे. जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरनेही स्टीम ही देऊ शकता आणि जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही काय करा, टॉवेल घ्या आणि तो टॉवेल तुम्ही गरम पाण्यामध्ये बुडवून व्यवस्थित पिळून घ्या आणि तो टॉवेल तुम्हाला तुमच्या केसांना रॅप करायचा आहे. आता तो टॉवेल कसा रॅप करायचा, जसं आपण हेअर वॉश करतो तेव्हा आपण आपल्या केसांना जशा प्रकारे टॉवेल हा रॅप करतो तशाच पद्धतीने आपल्याला तो टॉवेल केसांना रॅप करायचा आहे. आता 10 मिनिट हा टॉवेल तसाच राहू द्या आणि 10 मिनिटानंतर तुम्ही शॅम्पूने, तुम्ही जो शॅम्पू यूज करत असाल त्या शॅम्पूने तुम्ही तुमचे हेअर वॉश हे करू शकता. आता हे झालं हेअर वॉश. आता हेअर वॉश केल्यानंतर तुम्ही तुमचे केस हे छान असे एअर ड्राय करू शकता. तर तुम्ही जेव्हा हेअर वॉश करता तेव्हा तुम्हाला कंडिशनर लावायची अजिबात गरज नाहीये, कारण आपलं कंडिशनिंग हे पहिल्यांदाच झालेलं आहे. आता आपले केस एअर ड्राय झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही हा हेअर स्पा कराल त्या दिवशी तुमच्या केसांवर कुठलंही कर्लर किंवा कुठलंही स्ट्रेटनर यूज करायचं नाही. म्हणजे कुठलीही हीट प्रोसेस तुम्हाला तुमच्या केसांना द्यायची नाही. आता ही स्पा ट्रीटमेंट तुम्ही 15 दिवसातनं एकदा नक्कीच करू शकता. याने काय होईल की तुमचे केस हे सॉफ्ट, स्मूथ, सिल्की आणि मॅनेजेबल होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल. आणि जर तुमच्या केसांमध्ये डॅन्ड्रफ असेल किंवा तुमचा हेअर फॉल जरी होत असेल तरी हेअर स्पा ट्रीटमेंटने तो कमी होईल. आपण हा हेअर स्पा केल्यानंतर आपल्याला जो केसांवर इफेक्ट मिळतो तो पार्लर मध्ये आपण हेअर स्पा केल्यावर जसा इफेक्ट मिळतो तसाच इफेक्ट आपल्या केसांवर आपल्याला मिळणार आहे. तर तुम्ही हा हेअर स्पा एकदा करूनच बघा. याने तुम्हाला तुमच्या केसांमध्ये खूप सारे पॉझिटिव्ह चेंजेस हे दिसून येतील. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला
आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा। त्यासोबतच तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक यू एव्हरीवन।